बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक अब्दुल शेख लिखित कादंबरी फातेमा भाग 12. वाघमारे साहेब आपला उजवा डोळा हाताने धरून उठून बसण्याच्या प्रयत्नात असतानाच शकीलने दातोट खात पिस्तुलातून वाघमारे साहेबावर गोळी झाडण्यासाठी ट्रिगर दाबला. खट असा आवाज झाला. पिस्तुलातून गोळी सुटलीच नाही. शकीलच्या पिस्तुलाच्या गोळ्या संपल्या होत्या. ज्यावेळी शकील वाघमारे साहेबावर गोळी झाडण्याच्या प्रयत्नात होता त्याचवेळी वाघमारे साहेबांना वाचवण्यासाठी सुरेशने शकीलवर आपल्या रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडली. ती बरोबर नेम धरून शकीलच्या पोटात घुसली. याचवेळी धावत आलेले पोलीस अधिकारी इमारतीच्या पार्किंगमध्ये पोहोचले होते. मुंबई क्राईम ब्रांचच्या एका अधिकाऱ्याने शकील वाघमारे साहेबांना गोळी घालत असल्याचे पाहिले. वाघमारे साहेबांचा जीव धोक्यात असल्याचं दिसताच क्षणाचाही विलंब न करता क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्याने शकीलवर फायर केले. गोळी शकीलच्या डाव्या पायाच्या मांडीत घुसली. एकाच वेळी 2 गोळ्या लागून शकील खाली कोसळला. शकील जखमी होऊन पडल्याचं पाहून शकीलच्या माणसांचे अवसान गळाले. त्याने आपापली हत्यारे खाली ठेवली. हात वर करून आडोसा सोडून पोलिसांना शरण आले. पोलिसांनी शकीलच्या माणसांना चारी घेराव घालून सर्वांना अटक केली. एका पोलीस कर्मचाऱ्याने बाटलीतून पाणी आणून वाघमारे साहेबांना डोळे धुण्यास मदत केली. डोळे धुतल्यास लक्षात आले वाळूच्या खड्याचा मार लागून डोळा लाल झाला होता. पण डोळ्याला काळजी करण्या इतपत जास्त इजा झाली नव्हती. शकील गोळ्या लागून जायबंदी झाला होता. त्याला ताबडतोब हॉस्पिटलला हलवलं. डॉक्टरांनी शकीलला तपासलं. जीव घेण्यासारखी जखम झाली नव्हती. सुरेशची गोळी शकीलच्या पोटात घुसली होती, पण गोळीने पोटातील कोणत्याही अवयवाला इजा केली नव्हती. 2 दिवसांच्या उपचारानंतर शकीलला हॉस्पिटलमधून सुट्टी देऊन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. पोटाला आणि पायाला पट्ट्या केल्या होत्या. 2 दिवसानंतर पट्ट्या बदलण्याची गरज होती. पायात गोळी लागल्यामुळे शकील लंगडत लंगडत चालत होता. शकीलला मुंबईच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या स्वाधीन करून वाघमारे साहेबांनी सुटकेचा निश्वास टाकला. शकीलला अटक करण्याची एक खूप मोठी जबाबदारी पार पडली होती. दरम्यानच्या 2 दिवसात ठाकूरसाहेब आणि पाटील साहेब यांनी कल्याण आणि ठाणे येथील कार्यालयावर धाडी टाकून आवश्यक कागदपत्र हस्तगत केली होती. पंढरपूरला फार्म हाऊसवर आलेल्या महेशने या कामी खूप मदत केली. आवश्यक असणाऱ्या परवानग्या मिळवून दिल्या. हस्तगत केलेल्या पुराव्यांना व्यवस्थित क्रमवार पद्धतीने जुळवून दिले. चुकीच्या पद्धतीने जमिनी हस्तगत केल्याच्या ज्या तक्रारी मंत्रालयात आलेल्या होत्या त्या सर्वांची माहिती दिली. या माहितीवरून संबंधितावर कारवाई करण्यात आली. रीतसर खटले दाखल केले. आज युसूफ येणार असल्याची वार्ता सकाळीच कळली होती. पाटील साहेब आणि ठाकूर साहेब युसूफची वाट पाहत होते. दुपारी युसूफ आला. यावेळी युसूफसोबत भारत सरकाराशी पाटी असलेली मोठी 4 चाकी लक्झरी गाडी होती. वाघमारे साहेबांचा आणि माझा आमच्या डोळ्यावर विश्वास बसेना. युसूफ भारत सरकारच्या मालकीची भारत सरकाराशी पाटी असलेली कार कसा काय वापरू शकतो? वाघमारे साहेबांनी नाही विचारलं तरी चालेल, पण आपण मात्र आज युसूफबाबत सर्व हकीकत जाणून घ्यायचीच असे मनोमन मी ठरवून टाकले. मागील 2-3 दिवसात काय काय कार्यवाही करण्यात आली याची माहिती युसूफने ठाकूर साहेबांकडून घेतली. शकीलला अटक झाल्याचे समजताच युसूफने शकीलला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. शकील मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाच्या स्वाधीन असल्याचे वाघमारे साहेबांनी सांगितले. यापुढे वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी न घेता कोणालाही शकीलला भेटणं अवघड असल्याचं वाघमारे साहेबांनी सांगितलं. युसूफने आपल्या खिशातील एक कागद काढून वाघमारे साहेबांच्या हातात दिला. हातातील कागद वाचत असताना वाघमारे साहेबांचे डोळे विस्पारले गेले. एक नजर हातातील कागदावर टाकून आश्चर्याने युसूफकडे पाहू लागले. युसूफ नावाचे कोडे उलगडण्याऐवजी अधिकच घट्ट होत चालले होते. कितीही जास्तीचे अधिकार वाघमारे साहेबांकडे असले तरी वाघमारे साहेबांपेक्षा वरिष्ठ अधिकारी पोलीस खात्यात होते. या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा योग्य तो मान ठेवणं वाघमारे साहेबांचं कर्तव्य होतं. पोलीस खात्याचा तसा रिवाज आहे. आपल्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी न घेता कोणतंही काम करता येत नाही. सर्व कामं परवानगी घेऊन किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना कामाची कल्पना देऊन मग हवे ते काम करता येतं. आता शकीलला भेटायचं तर तो क्राईम ब्रांचच्या ताब्यात होता. रीतसर परवानगी घेऊन रजिस्टरला नोंद करून मगच शकीलची भेट घेता येणार होती. युसूफनं दिलेल्या कागदाने सर्व प्रश्न एका झटक्यात सोडवले होते. सरकारी आदेशाचा कागद होता तो. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर वाघमारे साहेबांना बढती देण्यात आली होती.
आनंद आणि कुतूहल मिश्रित नजरेने वाघमारे साहेब युसुफकडे पाहत होते. सर्व अजब होते. बढतीचे आदेश खात्यामार्फत यायला पाहिजे होते, पण हा आदेश युसुफने आणला होता. साहेब, आपलं प्रमोशन झालं. पेढे आणि पार्टी कधी देणार? युसुफने मिश्किल स्वरात विचारलं. वाघमारे साहेबांचा अजूनही आलेल्या आदेशावर विश्वास बसला नव्हता. ते अजूनही गोंधळलेल्या अवस्थेतच होते. सुरेश उठून वाघमारे साहेबांच्या समोर आला. अभिनंदन साहेब. सुरेशने वाघमारे साहेबांचे अभिनंदन केले. साहेबांनी स्वतःला सावरलं. सुरेशच्या अभिनंदनाचा हसत स्वीकार केला. युसुफकडे वळत वाघमारे साहेब म्हणाले, हे कसं शक्य आहे? वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर बढती कशी मिळाली? आणि हा आदेश तू कसा काय आणलास? वाघमारे साहेब अजूनही युसुफला एकेरी भाषेत बोलत होते. युसुफला याचे काही वाटत नव्हते. वयाने साहेब युसुफपेक्षाही मोठे होते. ते सांगतो नंतर, अगोदर पेढे पाहिजेत आम्हाला, लहान मुलांप्रमाणे हट्ट करत युसुफ म्हणाला. युसुफच्या या वागण्याने सर्वजण हसू लागले. हसतच वाघमारे साहेबांनी 500 रुपये काढून सुरेशच्या एका माणसाला पेढे आणण्यासाठी दिले. सुरेशचा माणूस पैसे घेऊन दरवाजाकडे वळला. तोच पांढरे शुभ्र कपडे घातलेला एक तरुण हातात 2 खोके घेऊन आत आला. युसुफकडे पाहत त्याने ते खोके टेबलावर ठेवले आणि युसुफला सलाम करून तो बाहेर पडला. तो तरुण युसुफच्या गाडीचा चालक होता. ठाकूर साहेबांनी टेबलावर खोके उघडले. आत पेढे होते. 2 पेढे घेऊन आनंदाने वाघमारे साहेबांना चारले. युसुफने पण एक पेढा वाघमारे साहेबांना भरवला. या आनंदाच्या क्षणी वाघमारे साहेबांचे डोळे भरून आले. युसुफ शकीलला भेटण्यास उत्सुक होता. आता वाघमारे साहेब स्वतः वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर काम करत होते. त्यामुळे वाघमारे साहेबांना आपल्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांना कल्पना देऊन युसुफची आणि शकीलची भेट घडवून आणणं शक्य होतं. वाघमारे साहेब पुढच्या कामाला लागले. शकील आणि युसुफची भेट घडवून आणण्यासाठी कागदोपत्री नोंद करू लागले. रात्रीचे 8 वाजले होते. बेड्या अडकवलेला शकील निमूटपणे खाली पाहत बसला होता. शकीलच्या समोर एक छोटा टेबल होता. टेबलाच्या दुसऱ्या बाजूला युसुफ शकीलकडे पाहत बसला होता. युसुफच्या बाजूला दुसऱ्या खुर्चीवर वाघमारे साहेब बसले होते. 3 हत्यारबंद पोलीस शिपाई कोठडीच्या भिंतीजवळ उभे होते. इकडच्या तिकडच्या 4 गप्पा मारून युसुफने शकीलकडे पाहत विचारले, तुमने फातेमा को क्यों मारा? शकील निर्विकार मुद्रेने खाली पाहत बसून होता. युसुफने पुन्हा विचारले, देखो, खामोश रहने से काम नहीं चलेगा. तुम्हें बताना पड़ेगा. बताओ, फातेमा को किसने मारा? कितीतरी वेळ विचारलं तरीही शकील बोलत नव्हता. टेबलावर हळूवार आपले दोन्ही हात ठेवत युसुफ खुर्चीवरून उठला. वाघमारे साहेबांना इशारा करून युसुफ कोठडीतून बाहेर पडला. वाघमारे साहेबांनी कोठडीत उभ्या असलेल्या शिपायाला काहीतरी इशारा केला. शिपाई कोठडीतून बाहेर आला. तो परत आला तेव्हा त्याच्यासोबत दणकट शरीरयष्टी असलेले 2 पोलीस अधिकारी होते. त्यांनी शकीलची यथेच्छ धुलाई केली, पण शकील काही बोलला नाही. पोलिसांचे सर्व प्रयत्न शकीलसमोर तोकडे पडले. निर्ढावलेला शकील पोलिसांसमोर झुकला नाही. पोलिसांनी 3rd डिग्रीचा वापर केला, पण गेंड्याची कातडी असला शकील काही बोलायला तयार होईना. इतका मार खाऊनही शकील बोलत नाही असं पाहून वाघमारे साहेब वैतागले. युसुफ हे सर्व पाहत होता. युसुफला कळून चुकलं की अशा माराने शकील वटणीवर येणार नाही. फातेमाच्या खुनाबद्दलची माहिती देणार नाही. दुसराच काहीतरी मार्ग शोधावा लागेल. युसुफने पोलीस स्टेशनमधील पोलीस वापरतात तो फोन आपल्यासमोर ओढून घेतला. कुठेतरी फोन करून सूचना देऊ लागला. वाघमारे साहेबांना आणि उपस्थित पोलिसांना युसुफची भाषा जरा विचित्र वाटली. युसुफ बोलत होता त्यातील बरेच शब्द कोणालाही कळले नाहीत. आपले बोलणे संपून युसुफने फोन खाली ठेवला. कॉफी मागवता का? एका पोलीस शिपायाकडे पाहत युसुफ म्हणाला. बिचारा शिपाई गोंधळून आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाहू लागला. अधिकाऱ्याने मानेनेच होकार दिला. चहावाला चहा आणि कॉफी घेऊन आला. युसुफने आपली कॉफी संपवली. जेमतेम 15-20 मिनिटांचा वेळ गेला असेल. तोच पोलीस स्टेशनसमोर भारत सरकाराशी पाटी असलेले सर्व बाजूने बंद असलेली एक कार येऊन थांबली. कारला काचेच्या खिडक्या नव्हत्या. लोखंडी पत्रा लावून खिडक्या बंद केल्या होत्या. बाहेरून आतील काहीच दिसत नव्हतं.
कार चालकासोबत अजून 2 व्यक्ती होते. ते दोघेही पोलीस स्टेशनमध्ये आले. एका व्यक्तीच्या हातात कागदी फाईल होती. युसुफला सॅल्यूट करून त्याने ती फाईल युसुफच्या हातात दिली. युसुफने फाईल उघडून आतली कागद तपासून पाहिले. सर्व पेपर बरोबर असल्याची खात्री करून ती फाईल वाघमारे साहेबांना दिली. वाघमारे साहेबांनी पेपर पाहिले. दिल्ली गृह विभागाचे आदेश होते. शकीलला फाईल घेऊन येणाऱ्या अधिकाऱ्यांच्या स्वाधीन करावे. वाघमारे साहेबांनी ती फाईल स्टेशन इन्चार्जला दिली. त्यांनी पूर्ण पेपर योग्य आहेत का हे पाहिले. आपल्याकडील रजिस्टरमध्ये नोंदी करून घेतल्या. वाघमारे साहेबांच्यानी फाईल घेऊन येणाऱ्या अधिकाऱ्यांच्या सह्या घेऊन शकीलला त्यांच्या हवाली केलं. शकीलला घेऊन अधिकारी बंद कारमधून निघून गेले. वाघमारे साहेब, युसुफ आणि सोबत असणारे पोलीस कर्मचारी परत हैदरच्या घरी आले. ठाकूर साहेब, पाटील साहेब सर्वजण वाट पाहत थांबले होते. शकीलसोबत काय काय झाले हे वाघमारे साहेबांनी थोडक्यात मला सांगितले. रात्रीचे 11 वाजून गेले होते. काही वेळांपूर्वी युसुफने सर्वांना आपले सामान बांधायला सांगितले होते. कुठे जायचे होते हे अजूनही माहीत नव्हते. सर्वजण तयारीला लागले. अर्ध्या तासात आपापल्या बॅगा घेऊन सर्वजण हॉलमध्ये आले. बाहेर दुरून पोलीस गाडीच्या सायरनचा आवाज येत होता. हळूहळू तो आवाज जवळ येऊ लागला. काही वेळात हा आवाज हैदरच्या घरापर्यंत आला. युसुफ आपली बॅग घेऊन उठला. एका हातात बॅग घेऊन दरवाजातून बाहेर पडला. तसे सर्वजण लगबगीने युसुफच्या मागे मागे जाऊ लागले. आलेली पोलीस गाडी ही कैद्यांना घेऊन जाते तशी मोठी बस होती. एकावेळी 30 कैदी आरामात बसतील इतकी मोठी ही पोलीस बस होती. युसुफ आत जाऊन बसला. मागोमाग सर्वजण आत बसले. वाघमारे साहेबांच्या सोबत आलेल्या पोलीस गाड्या आणि त्यांचे चालक तिथे सोडण्यात आले. ठाकूर साहेब आणि पाटील साहेब यांच्या गाड्या अगोदरच परत गेल्या होत्या. पोलीस बस रेल्वे स्थानकावर येऊन थांबली. सर्वजण युसुफचं अनुकरण करत खाली उतरले. रेल्वे स्थानकावर एक व्यक्ती युसुफची वाट पाहत अगोदरच थांबली होती. तो युसुफला सामोर आला. 1-2 कागदी पुडकी आणि रेल्वेचे तिकीट देऊन तो निघून गेला. सुरेश आणि त्याची माणसं बुचकळ्यात पडली होती. आत्तापर्यंत वाघमारे साहेब म्हणतील तसे सर्वजण वागत होते. अचानक युसुफ आला आणि त्याने सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली. आता युसुफच्या म्हणण्यानुसार सर्वजण वागत होते. स्वतः वाघमारे साहेब युसुफच्या मागे मागे जात होते. कदाचित युसुफची खरी ओळख वाघमारे साहेबांना झाली असावी. युसुफ नक्कीच भारत सरकारचा उच्च पदावर काम करणारा अधिकारी असावा. त्यामुळेच युसुफने वाघमारे साहेबांचा सरकारी आदेशाचा तो कागद सोबत आणला असावा. पोलीस स्टेशनमध्ये शकील काही बोलत नाही हे पाहून युसुफने कुठेतरी फोन केला. तेव्हा भारत सरकारची गाडी येऊन शकीलला घेऊन गेली. 2-3 वेळेस युसुफ भारत सरकारच्या मालकीची आलिशान कार घेऊन आला होता. यावरून हेच सिद्ध होत होतं की युसुफ हा भारत सरकारचा अधिकारी असावा. पण आता तरी तो नेमक्या कोणत्या हुद्द्यावर काम करत असावा हे माहीत नव्हतंच. सर्वजण रेल्वे स्थानकावर पोहोचले. रेल्वे फलाटावर जणू युसुफ आणि वाघमारे साहेबांसोबत येणाऱ्यांची वाट पाहत थांबली असावी असे वाटले. कारण एका वातानुकूलित आरक्षित डब्यात सर्वांनी प्रवेश केला आणि रेल्वे इंजिने शिट्टी फुंकली. वाघमारे साहेब, पाटील साहेब, ठाकूर साहेब, सुरेश आणि त्याची माणसं अजून पुरते आपल्या आसनावर बसले नाहीत तोपर्यंत रेल्वे सुरू झाली. मनात शंकेची जाळी विणले जात होते. वाघमारे साहेबांच्या बाजूला मी बसलो. युसुफ आणि ठाकूर साहेब शेजारी शेजारी बसले. पाटील साहेब आणि सुरेश एकत्र बसले. सुरेशची माणसं वेगवेगळ्या ठिकाणी आसनस्थ झाली. आपण कुठे जात आहोत न राहून मी वाघमारे साहेबांना विचारलं. माझ्याकडे पाहत काही न बोलता वाघमारे साहेबांनी आपल्या खिशात हात घातला. आतून एक कार्ड काढून माझ्या हातात दिले. कार्ड परभणीच्या उपजिल्हाधिकारी यांचे होते. याचा अर्थ आम्ही परभणी शहराकडे जात होतो. वाघमारे साहेबांनी अजून एक कार्ड काढून माझ्यासमोर धरलं. त्यावर नाव होते युसुफ हैदर शहा, अपर निर्देशक, प्रवर्तन निर्देशालय, राजस्व विभाग, वित्त मंत्रालय, भारत सरकार. कार्डवरील युसुफची माहिती पाहून क्षणभर हाताला कंप सुटला. युसुफ नावाचं कोडं सुटलं होतं. युसुफची खरी ओळख झाली होती. डोळे आपसुकच युसुफकडे वळले. युसुफ मंद स्मित करत माझ्याकडे पाहत होता. परभणी शहर, उपजिल्हाधिकारी यांचं कार्यालय. एक एक कर्मचारी येत होता.
आपल्या खुर्चीचा ताबा घेऊन दिवसाच्या कामाची सुरुवात करीत होता. कामासाठी आलेले नागरिक ताटकळत थांबले होते. ज्याच्याकडे काम आहे तो अधिकारी आला की लगबगीने हात जोडून नमस्कार करत आपले काम मार्गी लावा म्हणून विनंती करीत होता. हात गरम होताच, अर्थात हजारो रुपयांची माया खिशात जाताच अधिकारी नागरिकांची कामे करीत होता. बघता बघता दुपारचे 3 वाजले. शेकडो नागरिक आपल्या कामासाठीचा नंबर कधी लागतो याकडे डोळे लावून बसले होते. सावकाराने जबरदस्तीने जमीन बळकावली म्हणून तक्रार करत 4 शेतकरी आले. आपले गाराणे लवकर ऐकून त्यावर तोडगा मागू लागले. 2 अधिकारी त्यांचे गाराणे ऐकू लागले. सविस्तर माहिती ऐकून 2 अधिकारी एकमेकांकडे पाहून मिश्किलपणे हसू लागले. गरीब शेतकरी लुबाडण्यासाठी आहे तेच अधिकाऱ्यांच्या तावडीत सापडले होते. काम सहज करता येण्याजोगे होते, पण असे सहजासहजी काम केले तर पैशांचा मलिदा खायला मिळणार नव्हता. काम किचकट असल्याची बतावणी करून खूप महिने काम पूर्ण करण्यास लागतील असे अधिकाऱ्याने सांगितले. शेतकरी हवालदिल झाले. काढणीस आलेले तयार पीक असलेल्या शेतावर सावकाराने जबरदस्तीने कब्जा केला होता. वर्षभर केलेली मेहनत वाया जाणार होती. हातातोंडाशी आलेला घास सावकाराने हिरावून घेतला होता. कसंही करा, पण आमचे शेत सावकाराच्या तावडीतून सोडवून द्या म्हणून पुन्हा पुन्हा विनवणी करू लागले. शेतकऱ्यांच्या दयनीय अवस्थेकडे साफ दुर्लक्ष करून वरिष्ठ अधिकारी काय म्हणतात ते पाहतो म्हणून हे दोन्ही अधिकारी आपल्या जागेवरून उठून एका बाजूला असल्या ऑफिसमध्ये गेले. 20 मिनिटात परत आले. काम होईल, पण प्रत्येकी 50,000 रुपये खर्च येईल असं सांगितलं. इतकी भली मोठी रक्कम ऐकून शेतकरी पुरते हादरून गेले. पैसे कमी करा म्हणून गयावया करू लागले, पण अधिकारी ऐकायला तयार होईनात. पैसे दिले तरच तुमचे शेत तुम्हाला पुन्हा सोडवून देऊ, नाहीतर ज्या सावकाराने कब्जा केला त्याच्याकडून पैसे घेऊन शेत त्याच्या नावावर करू अशी धमकी दिली. शेतकरी पुन्हा पुन्हा रडत रडत हात जोडून विनंती करीत होते. अधिकाऱ्यांच्या काळजाला पाझर फुटला नाही. काहीही करून उद्या याच वेळी पैशाचा बंदोबस्त करून या असे बजावून शेतकऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. दुसरा दिवस. सुतकी चेहरा करून हातातील पैशाचे गाठोडे अधिकाऱ्यांच्या स्वाधीन करून शेतकरी आशाळभूत नजरेने अधिकाऱ्यांकडे पाहत उभे होते. गड जिंकल्याच्या आविर्भावात अधिकाऱ्यांनी पैसे आपल्या मागे असल्या कपाटाच्या तिजोरी वजा कप्प्यात ठेवून दिले. त्याचवेळी युसुफसोबत ठाकूर साहेब आणि पाटील साहेब यांनी त्या अधिकाऱ्यांच्या मानगुटीवर हात टाकला. मागोमाग वाघमारे साहेब आणि त्यांचे 4 हत्यारबंद अधिकारी होतेच. वाघमारे साहेबांनी आपले रिव्हॉल्वर हातात घेतले होते. क्षणभर गोंधळलेले अधिकारी सावरले. आपण पुरतो अडकलो आहोत याची जाणीव होताच गर्भगळीत झाले. सुरुवातीला आपण कसलाच गुन्हा केला नाही या आविर्भावात असल्या अधिकाऱ्यांना ठाकूर साहेबांनी आपले कार्ड दाखवून कपाटात ठेवून दिलेल्या रकमेवर खुणा असून ती रक्कम लाच म्हणून तुम्ही घेतली आहे असे सांगितले. आता मात्र अधिकारी खाली मान घालून शरण आले. अशा प्रकारे कामासाठी लाच घेणाऱ्या 10 अधिकाऱ्यांना ठाकूर साहेब आणि पाटील साहेबांनी ताब्यात घेतले. युसुफच्या देखरेखीखाली ठाकूर साहेबांनी आपली 20-25 माणसं वेगवेगळ्या वेशात वेगवेगळी कामे घेऊन ऑफिसमध्ये पाठवली होती. सर्वांकडे विशिष्ट खुणा केलेल्या नोटांची बंडले होती. लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यांना याच नोटा देण्यात आल्या होत्या. पुरावा म्हणून लाच घेतलेल्या नोटांचा पंचनामा करून अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली. उपजिल्हाधिकारी कार्यालयात एकच गोंधळ उडाला. कार्यालयात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले. आपले काम चोख बजावून युसुफ आणि त्याची पूर्ण टीम परत फिरली. सर्व लाचखोर अधिकाऱ्यावर खटले दाखल करण्यात आले. रात्र झाली. वाघमारे साहेब कसल्या तरी विचारात गर्क होते. शासकीय विश्रामगृहात छोटा बगीचा होता. बगीचात दिव्याच्या खांबाखाली खुर्चीवर बसून दूर आकाशात पाहत विचार करत बसून होते. आपण कुठे होतो आणि आता कुठे आहोत? एका शहरातील छोट्याशा पोलीस स्टेशनवर कार्यरत असलेले आपण सुरेशसारख्या सामान्य गुन्हेगाराला पकडून त्याच्याकडून काही गुन्हे शोधून काढायचे होते. ते राहिले दूरच, या सुरेशच्या मागे पडून आपणच नवनव्या गुंतागुंतीच्या केसमध्ये अडकत गेलो. कसलाही संबंध नसताना फातेमाची केस हाताळावी लागली. हे करत असतानाच महसूल विभागाची कामे आपल्या वाट्याला आली. पुणे मुंबई करत करत आज परभणीला यावे लागले. सामान्य नोकरासारखा दिसणारा युसुफ बडा अधिकारी निघाला. शकीलसारख्या अट्टल गुन्हेगाराशी 2 हात करावे लागले. यात आपला जीव जाता जाता वाचला.
योग्य वेळी योग्य कारवाई केली म्हणून शासनाने आपल्या कामाची दखल घेतली, आपल्याला पदोन्नती दिली. हा आपला बहुमान आहे खरा, पण कुठेतरी या आनंदाच्या क्षणी काहीतरी उणीव राहून गेली असं सारखं वाटू लागलं. नेमकं काय राहून गेलं होतं आता नीटसं आठवत नाही. विचार करता करता किती वेळ गेला कळलंच नाही. राहून राहून घराची आठवण येत होती, बायकापुरांची आठवण येत होती. वेळ काढून घरी जाऊन यायला पाहिजे. मनाशी विचार पक्का करून वाघमारे साहेब उठले. त्याचवेळी गेटमधून एक कार आत आली. कारच्या दिव्यांचा प्रखर प्रकाश वाघमारे साहेबांच्या अंगावर पडला. दिव्याच्या प्रकाशाने डोळे दिपले. उजव्या हाताचा पंजा डोळ्यांसमोर आडवा धरून गाडीकडे पाहण्याचा प्रयत्न करू लागले. कार थांबली, पण कारचे दिवे चालूच होते. कारचा दरवाजा उघडला गेला. आतून एक मानवी आकृती बाहेर पडली. ती स्त्री आकृती आहे हे समजायला अवघड नव्हते. ती स्त्री आकृती हळूहळू चालत कारसमोर आली. कारचे दिवे स्त्री आकृतीच्या मागे झाकले गेले. वाघमारे साहेबांवर पडणारा प्रकाश स्त्री आकृतीच्या पाठीवर पडत होता. स्त्री आकृतीची सावली वाघमारे साहेबावर पडत होती. ती स्त्री हळूहळू वाघमारे साहेबांकडे चालू लागली. तिच्या चालण्याचा ढंग पाहता ही स्त्री ओळखीची वाटली. वाघमारे साहेब बारीक डोळे करून त्या स्त्रीकडे निरखून पाहू लागले. आणखी 4 पावले ती स्त्री पुढे आली. कारच्या दिव्यांचा प्रकाश पाठीमागे असल्याने डोक्याची सावली चेहऱ्यावर पडली असल्याने त्या स्त्रीचा चेहरा अजूनही ओळखू येत नव्हता. मात्र चालण्याची ढब ओळखीची वाटली. कोण बरं ही? एकदम डोक्यात प्रकाश पडला. ती स्त्री कोण हे वाघमारे साहेबांनी ओळखले. ती मंगल होती, वाघमारे साहेबांची पत्नी. पोलिसांची नजर किती चाणाक्ष असते हे उघड आहे. पोलिसांच्या चाणाक्ष नजरेतून काहीही सुटत नाही. मग आपल्या पत्नीला न ओळखणारा तो पोलीस अधिकारी कसला? मंगलाने असे अकस्मात येऊन सुखद धक्का दिला होता. मंगला आता वाघमारे साहेबांच्या समोर येऊन थांबली. कारचे दिवे बंद झाले. वाघमारे साहेब ज्या खांबाखाली बसले होते आता त्या खांबावरील दिव्याचा प्रकाश मंगलाच्या चेहऱ्यावर पडत होता. मंगला मंद स्मित करत वाघमारे साहेबांकडे पाहत होती. वाघमारे साहेबांना पाहून ती पण आनंदित झाली होती. पुढे होऊन वाघमारे साहेबांनी आपल्या पत्नीस छातीस कवटाळले. तू इथे अशी अवेळी कशी? आपल्या पत्नीच्या खांद्यांना दोन्ही हाताने समोर धरत वाघमारे साहेबांनी विचारले. मंगला काही बोलणार तोच कारचे 2 दरवाजे उघडले गेले. ड्रायव्हर सीटवरून युसुफ उतरत होता, तर मागच्या दरवाजातून वाघमारे साहेबांचा मुलगा अर्जुन उतरत होता. 10 वर्षाचा अर्जुन धावतच आपल्या पितेच्या कुशीत शिरला. वाघमारे साहेबांनी अलगद आपल्या लाडक्या मुलाला उचलून घेतले. त्याच्या गालावर नकळत आपले ओठ टेकवले. युसुफ जवळ येऊन थांबला. त्याच्याही चेहऱ्यावर हास्य पसरले होते. वाघमारे साहेब युसुफकडे वळून पाहत म्हणाले, ही दोघं इथं तुझ्यासोबत कसे? ते मी नंतर सांगतो. अगोदर आत चला, हवेत गारवा जास्त आहे. हसत हसत युसुफ म्हणाला. सर्वजण आत आले. विश्रामगृहाच्या सेवकाने कॉफी आणि दूध आणून ठेवले. वाघमारे साहेबांच्या नजरेत अजूनही प्रश्न दिसत होता. मंगला आणि अर्जुन इथे असे अचानक कसे आले आणि युसुफसोबत कसे काय? सर, आपल्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळतील. अगोदर जेवणाचं बघू. अर्जुन आणि बाईसाहेबांना भूक लागली आहे. युसुफ पुढे काही न बोलता शांत राहिला. मंगला मॅडमनं सांगितलं, श्री स्वामी सच्चिदानंदजी सरस्वती यांनी बांधलेले संगमरवराचे भव्य मंदिर मृत्युंजय पारदेश्वर मंदिर हे परभणीपासून सुमारे 3 किलोमीटर अंतरावर आहे. 80 फूट उंचीवर उभ्या असलेल्या मंदिरात बुध पारद म्हणून ओळखले जाते. त्यापासून बनवलेले सुमारे 250 किलो वजनाचे शिवलिंग आहे. याच मंदिराच्या दर्शनासाठी आम्ही आलो होतो. दर्शन घेऊन परत जात असताना गाडी खराब झाली. योगायोगाने युसुफ तिथून जात होता. आम्हाला अडचणीत पाहून युसुफ मदतीसाठी आला. अर्जुनची चेहरेपट्टी वाघमारे साहेबांची खूप मिळतीजुळती असल्याने युसुफने जास्त चौकशी केली. अर्जुन हा वाघमारे साहेबांचा मुलगा आहे हे समजताच स्वतः वाघमारे साहेब इथे परभणी शहरात असल्याचे युसुफने सांगितले. आपले ओळखपत्र दाखवून युसुफने आपली ओळख पटवून दिली. बिघाड झालेली गाडी दुरुस्तीसाठी मेकॅनिकच्या स्वाधीन करून मंगला मॅडम आणि अर्जुनला सोबत घेऊन आला.
युसूफबद्दल वाघमारे साहेबांच्या मनात कुतूहल अजून वाढत गेले. इतक्यात सेवक जेवणासाठी बोलवायला आला. बोलणं अर्धवट सोडून सर्वजण जेवणासाठी उठले. युसूफने आपले जेवण लवकर आटोपते घेतले. वाघमारे साहेबांचा निरोप घेऊन युसूफ निघून गेला. सकाळचे 9 वाजले होते. विश्रामगृहातील सर्वजण एका मोठ्या हॉलमध्ये जमा झाले होते. पहाटेच शकीलला मुंबईवरून परभणीला आणले होते. तो एका खुर्चीवर शांत बसून होता. दोन्ही हातात बेड्या होत्या. त्याच्या जखमा बऱ्या होत आल्या होत्या. ठाकूर साहेब, पाटील साहेब, युसूफ, वाघमारे साहेब, सुरेश आणि त्याची माणसं आणि मी, आम्ही सर्वच जण त्या ठिकाणी उपस्थित होतो. वाघमारे साहेबांची पत्नी मंगला मॅडम आणि त्यांचा मुलगा अर्जुन अजून आले नव्हते. एक खुर्ची ओढत नेत युसूफ शकीलच्या समोर जाऊन बसला. शकील, तुम्हारे समझ में आया होगा, अब तुम बच नहीं सकते. अपनी जिंदगी तबाह मत करो. अपने सारे गुनाह कबूल करो. इससे तुम्हारी सजा कम होगी. तुमने बहुत सारे गुनाह किए हैं. बेबस मासूम लोगों का कत्ल किया है. जिनका कत्ल किया है उनकी रूह तुम्हें कभी नहीं माफ करेगी. खुदा के खौफ से डरो. पुढे शकीलला समजावत युसूफ म्हणाला, अपनी बाकी बची हुई जिंदगी को सवारो. पण शकीलवर युसूफच्या समजावण्याचा काहीच परिणाम झाला नाही. तो निर्विकार चेहऱ्याने बसून होता. ठीक है, तुमने ना बोलने की कसम खा रखी है ना. कोई बात नहीं, मुझे पता है तुम्हारी जुबान कैसे खुलवानी है. युसूफ खुर्चीवरून उठत म्हणाला. युसूफचे शेवटचे वाक्य ऐकून शकीलच्या चेहऱ्यावरचे रंग थोडे बदलले. तो थोडा विचलित झाल्यासारखा वाटला. 9:30 वाजण्याच्या सुमारास मंगला मॅडम आल्या. त्यांच्यासोबत बुरका घातलेली एक बाई होती. त्या बाईच्या हाताला धरून एक 8 ते 10 वर्षाची मुलगी मागे मागे येत होती. त्या छोट्या मुलीची नजर शकीलवर पडली. क्षणात तिचा चेहरा उजळला. आपल्या आईचा हात सोडून ती मुलगी शकीलकडे धावली. पण पुढे होऊन युसूफने त्या छोट्या मुलीला अडवले. गोंधळून ती मुलगी जागेवरच थांबली. युसूफने दंड पकडून मुलीला मागे खेचले. हाताला झटका बसल्याने मुलगी विवळली. अम्मी, असं म्हणत मुलीने दुसऱ्या हाताने दुखरा हात पकडला. सायरा, असं ओरडत बुरका घातलेली बाई मुलीकडे धावली. पण मंगला मॅडमने त्या बाईचा हात धरून तिला सायराकडे जाण्यापासून रोखले. किविलवाण्या नजरेने बाई मंगला मॅडमकडे पाहू लागली. मंगला मॅडमने आपल्या हातावर पकड अजून मजबूत करत बाईला 2 पावले मागे ओढली. यावेळी कसलाही प्रतिकार न करता बाई चुपचाप मंगला मॅडमच्या शेजारी उभी राहिली. कदाचित इथे काय होणार आहे याची कल्पना त्या बाईला देण्यात आली असावी. आपली मुलगी वेदनेने विवळत आपल्याला बोलावत असताना पण ती आत शांत उभी होती. घडत असल्या घटनेचा परिणाम शकीलवर होत होता. साराच्या विव्हळण्याचं दुःख शकीलच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे उमटलं. युसूफने साराला एका हाताने पकडून हळूहळू शकीलसमोर आणून उभं केलं. आपल्या बापाच्या हातातील बेड्या भयमिश्रित नजरेने सायरा पाहत होती. सायराचा एक हात युसूफच्या हातात होता. सायराचा दुसरा हात आपोआप तिच्या तोंडावर आला. युसूफने सायराचा पकडलेला हात सोडला. आता दोन्ही हाताने आपले तोंड झाकत सायरा रडू लागली. शकीलच्या हातातील बेड्या सायराला पाहावेनात. आपल्या मुलीचे अश्रू पाहून शकील विचलित झाला. साहब, मेरी बच्ची को बीच में मत लाओ. शकील थोड्या चढ्या आवाजात बोलला. तितक्या शांत स्वरात युसूफ म्हणाला, हम कहाँ बीच में ला रहे हैं. बीच में तो तुमने लाया है. माँ बाप के बुरे कर्मों की सजा बच्चों को भुगतनी पड़ती है. धमकी वजा स्वरात युसूफ पुढे म्हणाला. अभी देखो आगे आगे होता है क्या. तुम्हारे गुनाहों की सजा अब यह मासूम भुगतेगी. क्या करने वाले हो आप. शकीलच्या स्वरात भीती साफ दिसत होती. ज्यादा कुछ नहीं, तुम्हारे बीवी बच्चे के सामने तुम्हें कपड़े उतार कर पिटेंगे. उपहासात्मक स्वरात युसूफ पुढे म्हणाला. इससे तुम्हारी बच्ची बड़ी खुश होगी. तुम्हारी बीवी भी तुम्हारी खातिरदारी देखकर खुशी से फुली नहीं समाएगी. बोलता बोलता युसूफचे डोळे लाल होत गेले. अब मैं तुम्हें नहीं पूछूंगा कि तुमने फातिमा को क्यों मारा, और मैं ये भी नहीं पूछूंगा कि तुमने हैदर भाईजान पर जानलेवा हमला क्यों किया. युसूफ का स्वर घोगरा होत गेला.
तशाच घोगऱ्या आवाजात युसुफ म्हणाला, शकील, अब नया तमाशा देखने के लिए तैयार हो जाओ. युसुफचे हे नवे रूप पाहून मला नवल वाटलं. युसुफच्या बोलण्यातून एक नवीन माहिती मिळाली. हैदरवर या शकीलने हल्ला केला. का केला ते शकील सांगित नव्हता. युसुफ शकील समोरून उठला. एका हातात सायराचा हात पकडून सायराला शकीलपासून दूर नेलं. उठता उठता युसुफने वाघमारे साहेबांकडे पाहिलं. वाघमारे साहेब पुढे झाले. हातात काठी होती. शकील समोर येऊन वाघमारे साहेब म्हणाले, शकील, का आपल्या बायकापुरी समोर स्वतःचा तमाशा करून घेत आहेस? जी माहिती तुझ्याकडे आहे ती आम्हाला दे. शकीलवर वाघमारे साहेबांच्या बोलण्याचा परिणाम होत आहे असं वाटलं. शकील हवालदिल झाला. आपल्या लाडक्या लेकीसमोर आपल्या पोलिसांनी मारू नये असे वाटू लागलं. पोलीस मारू लागले तर सायरा दुःखी होईल हे उघड होतं आणि सायराला दुःखी कष्टी झालेलं शकीलला चालणार नव्हतं. शकीलच्या जीवाची घालमेल वाढली. स्वतःच्या बापाला मार बसत असेल तर कोणत्याही मुलीला आवडणारं नव्हतं. मुलगा असो व मुलगी असो, त्यांना दुःख तर होणारच. सायरा बापाला अशा अवस्थेत पाहून अस्वस्थ झाली होती. तिच्या डोळ्यांतून अश्रू उघडू लागले होते. सायराचे अश्रू पाहून शकीलच्या जीवाची घालमेल वाढत चालली होती. पण तो अजूनही तोंड उघडत नव्हता. शकील अजूनही काही बोलत नाही हे पाहून मिश्किलपणे हसत वाघमारे साहेबांनी शकीलच्या गालावर जोराची चापट मारली. जोराचा आवाज हॉलमध्ये घुमला. तोंडात बुरख्याच्या ओढणीचा पदर घालून शकीलची पत्नी रडू लागली. जोराने रडत अब्बू अब्बू म्हणत सायरा शकीलकडे जाण्याचा प्रयत्न करू लागली. पण सायराला शकीलकडे जाता येत नव्हतं. युसुफने सायराची वाट अडवून धरली होती. सायरा अजूनच जोराने रडू लागली. सायराचं रडणं शकीलला सहन होईना. खरं काय ते एकदाचं सांगून टाकावं असं शकीलला वाटू लागलं. पण गुन्हेगारी जगताचे काही नियम असतात. या नियमात शकील बांधला गेला होता. सुपारी घेऊन काम केल्यास कोणत्याही परिस्थितीत पकडले गेल्यास सुपारी देणाऱ्याचे नाव पोलिसांना द्यायचं नसतं. शकील एक अट्टल गुन्हेगार होता. तो इतक्या सहजपणे पोलिसांना शरण येणार नव्हता. रडणाऱ्या सायराकडे दुर्लक्ष करत दातोट खात शकील गप्प बसून राहिला. पोलीस लॉकअपमध्ये पोलिसांनी शकीलला 3rd डिग्री दिली होती. तरी शकीलने आपलं तोंड उघडलं नव्हतं. शकीलला छताला उलटे टांगून काट्याने मारलं होतं. दुरीच्या सहाय्याने बांधलेल्या टायरमध्ये घालून चांगलं सोलून काढलं होतं. झालेल्या जखमावर मीठ चोळलं होतं. पायांच्या तळव्यांना सिगारेटचे चटके दिले होते. अतोनात यातना देऊनही शकील पोलिसांना शरण आला नव्हता. युसुफ आणि वाघमारे साहेबांनी एक नवीन खेळ खेळण्याचं ठरवलं. शकीलच्या बायकोला आणि पुरीला शकील समोर आणून उभं केलं. पोलीस कोठडीत पोलिसांना दाद न देणारा शकील आता विचलित झाला होता. पोलीस कोठडीपेक्षा आता इथे परिस्थिती वेगळी होती. जीवापाड जिच्यावर प्रेम केलं ती लाडकी लेक समोर होती. लेकीच्या रडण्याने गुन्हेगार असल्या बापाचं हृदय पिळवटून निघत होतं. वाघमारे साहेबांनी आपली मूठ आवळली. एक जोराचा ठोसा शकीलच्या जबड्यावर पडला. शकीलचा एक दात तुटून फरशीवर पडला. तोंडातून रक्ताची धार वाहू लागली. वाहणाऱ्या रक्ताने शकीलचे कपडे माखून निघाले. शकीलची अशी झालेली केविलवाणी अवस्था सायराला बघवेना. ती युसुफच्या हातातून आपला हात सोडून घेण्याचा प्रयत्न करू लागली. युसुफने सायराचा हात सोडला. धावत जाऊन सायरा बापाच्या गळ्यात पडली. अबू अबू असं करत जोरानं रडू लागली. शकीलच्या पत्नीने पण हंबरडा फोडला. मंगला मॅडम शकीलच्या पत्नीपासून थोड्या दूर अंतरावर जाऊन खुर्चीवर बसल्या. शकीलची पत्नी लटपटत्या पावलाने शकीलकडे आली. आपल्या नवऱ्याला विनवू लागली. जे पोलिसांना हवे ते देण्यास सांगू लागली. सायरा बापाच्या गळ्यात पडून जोर जोरात रडत होती. सायरा वाघमारे साहेबांकडे भीतीने पाहत थरथर कापू लागली. वाघमारे साहेबांनी एक पाऊल पुढे टाकले. ते पाहून सायरा अजून जोराने रडू लागली. सायराचं संपूर्ण अंग थरथर कापू लागलं. हा पोलीस आपल्या बापाला अजून मारणार हे सायराला समजत होतं. आता ती पण बापाला सांगू लागली. वाघमारे साहेबांकडे पाहत त्यांना काय पाहिजे ते दे म्हणून विनवू लागली. लेकीच्या प्रेमापुढे शकील हतबल झाला. भल्या भल्यांना पाणी पाजणारा शकील पोलिसांना पाणी मागू लागला. तो पुरता शरण आला. पोलिसांना हवी ती माहिती देण्यास तयार झाला. वाघमारे साहेबांनी आपल्या शिपायास शकीलला पाणी देण्यास सांगितले.
शकीलच्या पत्नीने शकीलच्या तोंडावर पसरले रक्त आपल्या ओढणीने साफ केले. ती अजूनही हुंदके देत रडत होती. अर्ध्या एक तासात हॉलमधील तणावाचे वातावरण निवळले. शकीलने रक्ताने माखलेले कपडे बदलले. एका हातातील बेडी काढली होती. सायरा शकीलच्या मांडीवर भेदरल्या अवस्थेत बसली होती. शकीलची पत्नी शकीलच्या पायाजवळ खाली फरशीवर बसली होती. सायराला दूध पिण्यास दिले. आपल्या मोकळ्या हाताने शकीलने सायराला दूध पाजले. राहून राहून एखादा हुंदका अजूनही सायराच्या गळ्यातून बाहेर पडत होता. सकाळी 9 वाजता सुरू झालेली शकीलची विचारपूस थांबली होती. 11:30 वाजत आले होते. सर्वांना भूक लागली होती. एका शिपायाने सर्वांसाठी नाश्ता आणला. दुपारी 1 वाजता शकीलला जबानी नोंदवण्यासाठी न्यायाधीशासमोर उभं केलं. दुय्यम दर्जा असलेले एक न्यायाधीश शकीलचा जबाब नोंदवून घेऊ लागले. पुढे भविष्यात केस उभी राहिली तर शकील आपली जबानी फिरवू शकणार नव्हता. फातेमाला आपण का मारलं, हैदरवर प्राणघातक हल्ला का केला, हे शकील सविस्तर सांगू लागला. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.